हॅलो हाय नमस्कार सर्वांना। तर गुड मॉर्निंग। आधी तर सगळ्यांना माहिती आहे आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत। थोड्या दिवसासाठी का होईना आपल्याला डब्यापासून सुटका भेटलेली होती, तर ती आजपासून आणखीन चालू झालेली आहे। आपण रोजच्या रुटीनमध्ये आलेलो आहोत सर्व बायका। तर आज आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। तर आज ही माझ्या मुलीचा क्लास आहे, त्यामुळे मी तिच्यासाठी उठून टिफिन बनवत आहे। आधी तर टिफिन बनवून घेतला, त्यानंतर तिच्यासाठी ज्यूस बनवून घेतलेला आहे। तिचा टिफिन बॅग पॅक केला आहे। ती गेल्यानंतर मी माझ्या हळूहळू कामाला लागलेली आहे। आज वटपौर्णिमा असल्यामुळे काम थोडे जास्त आहेत। स्वयंपाक वगैरे पुरणपोळीचा बनवायचा आहे, तरीही मी माझा रुटीन नाही चुकवत, वेळेत सगळे काम आवरायचा प्रयत्न केलेला आहे। छान असं तिला बाय केलं आणि त्यानंतर लागले मी माझ्या कामाला। झाडू पोछा वगैरे केला, योगा करून घेतला। योगा वगैरे झाल्यानंतर मी वेळेत स्वयंपाक बनवून घेतलेला आहे पुरणपोळीचा। मी तो व्हिडिओ घेतलेला नाही, कारण मला वेळेत वडाला जायचं होतं मुहूर्तावर। डायरेक्ट मी तयार झाले आणि मग शूट घेतलेला आहे। आम्ही तिन्ही जावा मिळून वडाला गेलेलो आहोत आणि वडाची छान अशी पूजा केलेली आहे। आणि सगळ्याच बायकांना वाटतं की आपली पूजा मुहूर्तावर झाली पाहिजे, पण ज्या बायका ऑफिसला जातात, बाहेर जाऊन काम करतात, त्यांच्यासाठी कुठं काय मुहूर्त असतो। शेवटी मनात श्रद्धा आणि भाव असणं महत्त्वाचं आहे। मला नाही वाटत की वडाला 7 फेऱ्या मारल्याने आपल्या पतीचं आयुष्य वडासारखं दीर्घ आयुष्य होईल, किंवा 7 जन्मी आपल्याला तोच पती मिळणार आहे असं काहीही नसतं। मी यावर विश्वास ठेवते की आपण आहे त्यामध्येच समाधान राहिलं पाहिजे आणि समोरच्यालाही खुश ठेवलं पाहिजे। छान छान करून खाऊ घातलं तर त्यांची हेल्थ अशीही चांगलीच राहणार आहे। पण परंपरा आहे ती आपण जपलीच पाहिजे। सणावाराच्या नावाने का होईना मस्त सजणं होतं, भेटीगाठी होतात। वेळेत पूजा आवरून घेतली, आईसाहेबांच्या पाया वगैरे पडणं झालं, थोडासा फोटोशूट वगैरे केला। तर आजचा दिवस माझा असा होता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। ओके बाय।